आणि गेटवर पोलीस लावून जर भेटूही देत नसाल तुम्हाला तर काय नेमकं काय चाललंय काय आम्ही आलोत कशाला? आम्ही तुमच्याशी चर्चा करू शकत नाहीत कॅबिनमध्ये येऊन, तर मग आहे का एवढं इतकी मोठ्या पद्धतीने जर हुकुमशाही असेल, तुम्हाला भेटायला आलो तुम्ही पोलीस लावून काढून धरलं म्हणल्यावर दुर्दैव आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिराड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपली भूमिका मांडली. यावेळी लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून त्यांना उपवर्गीकरण, कल्याण येथील वालधुनी बौद्ध विहार प्रकरण आणि काँग्रेस जनता पार्टीबाबत थेट प्रश्न विचारण्यात आले. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना दीपक केदार यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, समाजात जाती जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. फोडा आणि राज्य करा या राजकारणातून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण संपवण्याच्या दिशेने उपवर्गीकरण ही पहिली पायरी आहे. मात्र हा डाव समाजाला समजावून सांगण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत सांगितले, आरक्षण संपवण्याची मानसिकता काही शक्तींची आहे. समाजाने आता जागरूक राहून आपल्या हक्कांसाठी उभे राहण्याची गरज आहे. कल्याण येथील वालधुनी बौद्ध विहार प्रकरणावर बोलताना दीपक केदार म्हणाले, या प्रकरणात श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा झाला. त्यांनी आयुक्तांची भेट घेतली असून भव्य स्तूप उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आता केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्षात स्तूपांचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे. तसेच भिक्खू संघांवर झालेल्या कारवाईची सखोल चौकशी झाली पाहिजे. काँग्रेस जनता पार्टीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. म्हशीला लागलेली गोचिड काढली तर तिची ताकद कळते. त्याचप्रमाणे जनतेच्या प्रश्नावर बसलेल्या लोकांना आता उत्तर द्यावे लागेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून खुर्चीला चिटकून बसणाऱ्या विरोधात जनतेमध्ये नाराजी आहे. आंदोलनाबाबत इशारा देताना दीपक केदार म्हणाले, आंदोलन सुरू असून लगेचच फरक पडेल असे नाही, पण जनतेचा मोठा उठाव झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. बिराड आंदोलन आता केवळ घरांच्या प्रश्नापुरते मर्यादित न राहता आरक्षण, सामाजिक न्याय आणि राजकीय भूमिकांवर केंद्रित होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर. काय सांगाल, आज बिराड आंदोलनाला आपण भेट दिलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपली भेट झाली आहे. नेमकं काय चर्चा झाली, काय सांगाल? भांडवलदारासाठी आमच्या गरीब, शोषित, मागासवर्गीय लोकांचे घरं हिसकावून घेतलेले आणि ती जागा आमच्या हक्काची होती, गायरान जागा होती. सकाळी जी काही निर्दयी कारवाई झालेली त्याचा आम्ही निषेध करतोय. अशा पद्धतीने कुटुंबांना बेघर करणं हे दुर्दैव आहे. राज्य सरकारचा अजेंडा गरिबांचे घरं पाडणं, त्या गरिबांना घरं देणं हा आम्ही या माध्यमातून विचारतो. त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांना पण भेटलो आहे. प्रशांत भाऊ खरात या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. हजारो लोक या ठिकाणी बसलेत आणि मी अधिकाऱ्याला सांगितलं आहे, या हजार लोकातला एका जरी माणसाला काही झालं त्यावेळेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, हे औद्योगिक विभाग आणि सर्वच या ठिकाणी जबाबदार असतील असं सुद्धा ठणकावून सांगितलं आहे. त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, कारण कारवाई चुकीची आहे, कुणाच्या तरी दबावाखाली आहे, कुणाची तरी सुपारी घेऊ नये आणि सगळी जागा केवळ भांडवलदारांच्या खिशात घालण्यासाठी मोठा एक सुपारी घेऊन केलेली ही कारवाई आहे. त्याच्यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही. ते आमच्या लोकांना मेलं तरी न्याय देणार नाहीत अशी एकंदरीत स्थिती आहे. परंतु हा मुद्दा आजपासून मी राज्यव्यापी करणार आणि या सगळ्या लोकांना तात्काळ जर त्यांचं 5 एकर जागा जर नाही दिली, ती गृहनिर्माण सोसायटीच्या नावाने आम्हाला करून देण्यात यावी. आम्हाला जमिनीवर घरं द्यावेत. जे घरं दिलेत महानगरपालिकेने, मी त्याला आता विचारलं, वर संडास केल्यावर खाली जर पडत असेल तर तिथं तू एक दिवस राहू शकतो का, हे मी अधिकाऱ्यांना विचारलं आहे. त्यांच्याकडं उत्तर नाही. हा म्हणतो महानगरपालिकेने बांधलं आहे. अरे पण तुझ्या जागेमध्ये आल्यानंतर तुझं पुनर्वसन करण्याची जबाबदारी होती, त्याला नीट हँडल करण्याची जबाबदारी होती. पण केवळ दलित राहतेत म्हणून त्यांनी चांगलंच राहिलं नाही पाहिजे. त्यांनी कायम खुरवाड्यात, उकांड्यात असंच जगलं पाहिजे. ही गुलामीची आम्हाला दिलेली वागणूक सामाजिक न्याय विभागाकडे आम्ही याची तक्रार करणार, अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार, मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करणार आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांच्या नोकऱ्या घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. हा इशारा सुद्धा या माध्यमातून
त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आर्थिक व्यवहार काय झालाय, एवढा फौजफाटा का आणावा लागला, सकाळी पाऊस पडत असताना लोकांना का काढलं, या सगळ्यांची SIT मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे। हे दोन जे उपोषण करते त्यांचं जीवन धोक्यात आहे, ते उपोषण सोडायला तयार नाहीत, ते न्याय द्यायला तयार नाहीत। आचारसंहितेचं ढोंग सांगितलं जातं, पण मी विचारतो की बाबा आचारसंहिता घरं पाडताना नव्हती का? म्हणजे तुम्हाला घोषणा करायची तेव्हा आचारसंहिता आणि घरं पाडायची त्यावेळेस आचारसंहिता नाही। तर हे साफ एक प्रकारची दादागिरी करून आमच्यावर केलेली कारवाई आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि राज्यव्यापी याचं रान पेटवणार आहे। आणि जे घरं बांधले तर मी तिथं जाऊन आलो, वर संडास केली तर खालच्या मजल्यावर पडते, जनावरांसारखं त्यांना कोंडावड्यामध्ये कोंडलंय। एक दिवस राहू शकतो का एक अधिकारी तिथं? तुम्ही ते घरकुलचं बोलून झालं ते महानगरपालिकेने अहो ते पण आहे ना, पण तुम्ही त्यांना पर्यायी व्यवस्थाच केली नाही ना। तुम्ही MIDCची जागा, गायरांची जागा तुम्ही घेतली, गोरगरीब लोक 40 वर्षापासून तिथं हे करतायत। खाजगी घ्यायची, अधिग्रहण करायचं। एरवी तुम्हाला खाजगींना अधिग्रहणासाठी 4 पट पैसे द्यावेच लागले असते ना। मग हे लोक 40 वर्ष तिथं बसतायत, मग त्यांचा हक्क नाही काय? त्यांना मोबदला नाही, फुकट हाकलून द्यायचं। असे नाकारलेले आम्ही किती दिवस जगायचे तिथं? त्यांना लाईट बिल दिली, महानगरपालिकेने संडास बाथरूम दिलं, त्यांचं मतदान घेतलं, त्यांचं मतदान काउंट करून नगरसेवक निवडून आले, आमदार निवडून आले। मतासाठी तुम्हाला त्यांचा ऍड्रेस चालतो, ज्यावेळेस या पद्धतीने त्यांना निवासी म्हणून घोषित करायचे तेव्हा त्यांचं काहीच नाही। आज हे सगळे लोक जाणार कुठे? देशाच्या पटलावर एकमेव नाशिकचं हे चित्र आहे की लोक रस्त्यावर बसलेत, पाऊस डोक्यावर आहे, लहान लेकर आहेत, मच्छर चावतेत, डेंग्यू झाला, निमोनिया झाला, तडफडून तुमच्या ऑफिसच्या दारात माणूस मेला, तर महाराष्ट्र शांत बसणार उद्या? सर आपल्याही घरात कुटुंब आहेत, 85 वर्ष एक उपोषण करता आमचा गणेश खांदारे 80 वर्षाचा, कधी मरू शकतो, एवढी अवस्था बिकट झाली त्याची। एकदम बेकायदेशीर अमानवीय कारवाई, आणि तेही अनुसूचित जाती मागासवर्गीय लोकांवर। आता त्या 2 लोकांचा जीव वाचवण्यासाठी मलाच त्यांना सांगावं लागेल, बाबा आता हे उठा, मरताल तर काय होईल? तुम्ही जाऊन तुम्हाला चिंता नाहीये? किती दिवस आमचे माणसं मारायचे? प्रत्येक दंगलीत आमचे माणसं मारणार, प्रत्येक कारवाईत आमचे माणसं मारणार, न्याय आम्हाला नाहीये। इथंही तडफडून मिळाला तरी काही होणार नाही। जेलमध्ये सोमनाथ सूर्यवंशी मारला, त्याला न्याय मिळाला नाही तर तुमच्या कार्यालयापुढे मेल्यावर काय तुम्ही न्याय देणार आहे? संतापजनक आहे। आणि आम्ही येतो तुम्हाला भेटायला, पोलीस गेटवर लावताय, ही कोणतं कार्यालय चालवण्याची पद्धत आहे? ह्या जरा संवेदनशीलतेने घ्या, त्यांना आशादायक उत्तर द्या। तुमच्या डिपार्टमेंट करून सांगितलं जातं की आचारसंहिता आहे, आचारसंहितामध्ये निर्णय देता येत नाही, मग आचारसंहितेमध्ये घरं पाडता येतात, नोटीस न देतात, ही कारवाई बरी करता येते। 16 एकर जमीन, किती 40 एकर जमीन घेतली, 5 एकरचा तुकडा ठेवा म्हणतायत, ते सुद्धा तुमच्याच्याने होईना। एवढं भांडवलदारासाठी तळमळ, आणि गरिबांना जायचं कुठं? तुमच्या MIDCचे लोकांचं पुनर्वसन करायचंय, महानगरपालिकेने बनवलंय, तुम्ही सांगताय, झटकून देताय, पण तुम्ही पुनर्वसन केलंय ना ते तुमच्या जागेसाठी। तर तिथं वर जर संडास केली तर खाली पडत असेल, आणि वर आंघोळ केली तर पाणी खाली पडत असेल, 5 मजल्याची बिल्डिंग, लिफ्ट नाही, माणूस मेला तर लुंगी आणि चादरीमध्ये धरून असं पायऱ्यांनी 5 मजले खाली आणावा लागतो। जरा थोडा विचार करा, तिथं लिफ्ट सुद्धा देऊ शकलो नाही आपण। 47 कोटीचा एवढा मोठा भ्रष्टाचार। आता हे सगळं तुमच्या औद्योगिक MIDCच्या कॅरेक्टरचा विषय झाला। आता हा एक गरिमा तुमची चालली तरी तुम्हाला काही वाटत नाही। त्या 2 लोकांचे जीव वाचवा,
राज्यव्यापी मुद्दा करतोय मी त्यांना जा त्याच्यात हे करा, थोड्या वेळाने या, मी आहे तिथंच, त्यांना हे करतो, कारण मला जीव वाचवावा लागला. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र.